आज बाजारात मस्त ताजी ताजी बोई मच्छी मिळाली। मग काय विचार केला, आज मस्त आगरी पद्धतीने खारवलेला आंबा घालून झणझणीत कालवण बनवूया। उन्हाळ्यात आपण जो मिठात खारवलेला आंबा बनवतो ना, तो घालून हे कालवण एवढं भारी लागते ना का विचारूच नका। चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया। तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलमध्ये। आता इथे बघा, मी बोई मच्छी मस्त अशी मार्केटमधून म्हणजे बाजारातून आणलेली आहे। आता ती स्वच्छ साफ करून धुवून सुद्धा घेत आहे। इथे माझी मच्छी मी डायरेक्ट साफ केलेलीच दाखवलेली आहे। आणि हा बघा आमचा उन्हाळी वाळवणाचा खास मिठात मुरवलेला आंबा। हा उन्हाळ्यात तयार केला ना की 10 ते 15 दिवसात मस्त खाण्यासाठी तयार होतो। याचे आपण आधी बारीक बारीक तुकडे करून घेऊया। ह्याचे तुकडे करून झाल्यानंतर हे मस्त असं आपल्याला स्वच्छ पाण्यात धुवून घ्यायचे आहेत। आता वाटण्यासाठी मिक्सर नाही तर अस्सल चवीसाठी आपण खलबत्ता वापरणार आहोत। खलबत्त्यात हिरव्या मिरच्या, ताजी कोथिंबीर, लसूण आणि चवीपुरतं मीठ टाकून मस्त असं जाडसर वाटून घेऊया। खलबत्त्यातल्या वाटणाची चव कालवणाला एक वेगळा सुवास देते बरं का। गॅसवर आता पातेलं ठेवून ते 2 पळी तेल घालून तेल तापलं की खलबत्त्यात कुटलेलं वाटण चांगलं खमंग परतून घ्यायचं। आणि वाटण परतलं की आपण कट केलेले खारवलेले आंब्याचे तुकडे टाकायचे, तेही वाटणासोबत छान परतून घ्यायची। व्यवस्थित हा खारवलेला आंबा परतून झाला की आता वळूया आपल्या घरगुती बेसिक मसाल्याकडे। यात जास्त काही नाही टाकायचं, फक्त आपलं घरगुती तिखट म्हणजेच आगरी मसाला आणि थोडीशी हळद घालायची। मसाले मिक्स झाले की यात आपली स्वच्छ केलेली बोई मच्छी टाकायची आणि मग ही मच्छी मसाल्यात हलक्या हाताने मिक्स करून घ्यायची, जेणेकरून मासे तुटणार नाही। आता रश्श्यासाठी गरजेनुसार पाणी घालूया आणि कालवणाला मस्त एक मोठी उकळी काढूया। 10 ते 15 मिनिटं हे कालवण मस्त मंद आचेवर उकळून दिलं। आहा, काय तो सुवास सुटलाय। तर मंडळी, तयार आहे आपलं खारवलेला आंबा घालून चमचमीत बोई मच्छीचं कालवण। गरम भातासोबत हे कालवण एक नंबर लागते बरं का। तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा तुमच्या घरी। आणि सोबत इथे मी बोई मच्छी फ्राय सुद्धा करून घेतलेली होती। तर आजची ही पारंपरिक रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, तुमच्या परिवारासोबत शेअर करा आणि एक छानशी कमेंट करून मला नक्की सांगा। आणि हो, आपल्या सार्थ फॅमिली कुकिंग चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटू अशा एका नवीन रेसिपीसोबत।